मेरा नाम काथुआ रायन है। मेरे 2 भाई और 1 बहन है। गलत आदमी को बुलाया है। He's smarter than I thought. कहाँ जाएगा दबोच लेंगे। ऐसे आदमी को छेड़ना नहीं चाहिए, और छेड़ो तो मार दो। नहीं हो, सगळा बंदोबस्त अगदी चोख केलाय, पण त्या पाटलाच्या बायकोने जरा माती खाल्ली, पण आता सगळं ठीक आहे। म्हणजे फोन लावला होता तिने तुमच्या पोराला, पण ती काय बोलणार, त्याच्या आत पाटलाने तिचा फोन फोडून टाकला। तुमच्या पोराला काही कळलं नसणार। कळलं नाही की कळलं नसणार आहे? हा म्हणजे काही बोलणंच झालं नाही ना। अगं पण याचा अर्थ त्याला डाऊट आला नसेल कशावरून? तो जर तिथे आला तर काय करणार आहेस तू? तो येईल तर 2 पायावर, पण जाईल 4। अहो तुम्ही पाटलाची माणसं पाहिले नाहीत अजून? उसाचा चोथा करतात तसा चोथा करतील तुमच्या पोराचा। काही झालं तरी हे लग्न होणारच। पाहिलाच हवं। मला अपडेट कळवत राहा। हा बरं बरं। रोहित भाऊजी, तुम्ही रुद्र भाऊजींसोबत जायला हवं होतं। मला त्यांची खूप काळजी वाटते हो। ते गुंड काहीही करू शकतात। म्हणूनच नाही गेलो वहिनी। जर त्यांनी जास्त लोक पाहिली असती तर गौरीचं काय केलं असतं याचा विचार करा। हो, तेही खरंच आहे म्हणा, पण रुद्र भाऊजी आणि गौरी दोघंही सुखरूप घरी येऊ देत। नक्की येतील। रुद्र सगळं व्यवस्थित करेल। देव करो आणि असंच होऊ दे। बघाच तुम्ही, लवकरच रुद्र गौरी सापडल्याची बातमी घेऊन येईल ते। बातमी तर देणार, पण गौरीच्या घरी यायची नाही तर लग्नाची। गौरी, तुझं रुद्रशी लग्न करायचं स्वप्न कायमचं तुटणार। तरी बरं, तुझ्यासाठी नवरा तरी चांगलं शोधलाय। भाऊजी तर एकदम राजबिंड दिसतात। राजा राणीचा संसार होणार बघ तुझा। पण घरी फार माणसं नाहीत ना? नाही तर तिकडे पण तुझे हाल। हाल कसले त्यात? उलट घरात जेवढी जास्त माणसं तेवढं जास्त प्रेम। आणि मला आधीपासूनच असं माणसांनी भरलेलं सासर हवं होतं। पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाच्या श्रीमंतीवर जगणारे, एकमेकांची काळजी घेणारे, एकमेकांच्या सुखदुःखात एकमेकांची साथ देणारे, एकत्र कुटुंबाने सजलेलं असं सासर। आणि यांचं घर म्हणे अगदी असंच आहे। माझं तुमच्यावर खूप 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 प्रेम आहे, खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे।
काय वाढून ठेवलंयस देवा माझ्या नशिबात? संसाराचं साधं सुखही नाही खरी मिळू शकत. प्रेम नाहीच आहे का माझ्या नशिबात? छोटस स्वप्न होतं माझं, रुद्र सरांबरोबर संसाराचं. कुठे आहात रुद्र सर तुम्ही? मला तुमच्यासोबत संसार करायचा आहे, सुखदुःखात तुम्हाला साथ द्यायची आहे. पण हे काय आलंय माझ्या वाट्याला? गौरीजी. रुद्र सर, अरे लय वाईट झालं. स्वप्नात यागळा आणि समोर उभा आहे तो यागळा. आता काय करायचं? पण तू घाबरू नको, मी तुला गुलाबासारखं जपीन. तुला गौरीजी म्हटलेलं आवडतं ना? आवडतं ना? आवडतं ना? मग मी म्हणेन ना गौरीजी. आता तुझ्याशी लगीन करायचं म्हणजे तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला पाहिजे ना. तू मला खुश ठेव, मी तुला खुश ठेवीन. आता मी तुझा हिरो, तू माझी हिरोईन. आणि तसाही तुझा हिरो तुला आता दिसणार नाही. माझी माणसं तो दिसल तिथं त्याला ठेचतील. आता तू फक्त माझी मिसेस गौरी खंदके पाटील. चला, या निमित्ताने का वाईना हाताला हात लागला.